मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणच्या विकासाचा कणा मानला जाणारा हा रस्ता आहे। तब्बल 17 वर्षापासून रखडलेल्या या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम अजूनही पूर्णत्वास आलेलं नाही आहे। अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची कामे आहेत, ही देखील अर्धवट स्थितीत आहेत। अनेक ठिकाणी जर पाहिलं तर रस्ता देखील अपूर्ण असल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून एकेरी मार्गाने आता प्रवास करावा लागतोय। रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावतात महामार्गावरील कामाच्या दर्जाचे वास्तव जे आहे हे पुन्हा समोर आलेलं आहे। लोणेरे येथील उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना आता खड्ड्याचा अंदाज देखील येत नाहीये। त्यामुळे प्रत्येक प्रवासात जीव घेणं ठरतोय। नागोठणे येथील सर्व्हिस रोडची अवस्था काही वेगळी नाहीये। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली असून कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आता स्थानिकांकडून व्यक्त केली जाते। महामार्गावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी केवळ तात्पुरती मलमपट्टी लावली जाते। काही दिवसातच पुन्हा रस्ता उखडतो आणि वाहन चालकांना त्याच संकटाचा सामना जो आहे हा पुन्हा एकदा करावा लागतोय। याच निष्काळजीपणामुळे यापूर्वी अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची खंत स्थानिक व्यक्त करतायत। केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मे महिना अखेर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे। विकासाच्या नावाखाली जनतेला केवळ आश्वासनाचं गाजर दाखवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांनी आता तीव्र नाराजी देखील व्यक्त केली। गणेश उत्सव जवळ आला की महामार्गाची पाहणी बैठका, कोसळांचा पाऊस पडतो, पण उत्सव संपताच ही आश्वासने पुन्हा एकदा जैसे थेच पाहायला मिळतात। यंदाही गणेश उत्सव तोंडावर आला असून पुन्हा पाहण्या होतील, पुन्हा आश्वासने दिली जातील, पण यावेळी तरी मार्ग खरोखर पूर्ण होईल का, की कोकणवासियांच्या वाटेला पुन्हा एकदा केवळ आश्वासनाचं प्रवास येणार? हा प्रश्न आता केवळ रायगडचाच नाही तर संपूर्ण कोकणवासियांचा, संपूर्ण प्रवासीचा निगडीत बनलेला आहे। आपण जर एकीकडे पाहिलं तर काही दिवसांपूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव येथील बायपासच्या रस्त्याची पाहणी केली होती। त्यावेळी गणेश उत्सवादरम्यान एक लेनचं काम पूर्ण होईल आणि सुखमय असा प्रवास होईल असा देखील या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। मात्र आता आपण पाहणार आहोत की गणेश उत्सवाआधी पहिल्या लेनचं काम होईल का, किंवा लोणेरे येथील खड्डे जे आहेत ते बुजवले जातील का, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड।